शेतकरी मित्रांनो, आज आहे 30 जुलै आणि आज आपण बघणार आहोत 30 जुलैपासून ते 27 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. नेमकं कोणत्या आठवड्यामध्ये कधी पाऊस होईल या संदर्भाची माहिती. सुरुवातीला आपण काल 29 तारखेपासून ते 30 जुलैपर्यंत जो पाऊस झालेला हा जर थोडक्यात बघितला तर पूर्व विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसलेला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचशा नद्यांना महापूर आलेला असेल. जनजीवन देखील विस्कळीत बघायला भेटलं असेल. दक्षिण विदर्भ ते पश्चिम विदर्भापर्यंत देखील मुसळधार पाऊस आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आहेत. मराठवाड्याच्या देखील दक्षिणेकडील भागाच्या आसपास किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आसपास देखील पाऊस आहे. जालना असेल किंवा याच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अपेक्षित पाऊस नाही आहे. परंतु आज रात्रीपासून बऱ्याचशा ठिकाणी किंवा आज आणि उद्या पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज आपल्याला 30 जुलै रोजी म्हणजे मध्यरात्री किंवा उत्तर रात्री आपल्याला पहाटे किंवा 1-2 नंतर चांगल्यापैकी पाऊस सक्रिय झालेला बघायला भेटणार आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुकाराम मेत्रे सरांची कमेंट होती की सर 30 तारखेनंतर किती दिवस पाऊस पडणार नाही. जर आपण हे समजून घेतलं तर आपण बघू शकता की 30 जुलैपासून ते 6 ऑगस्टचा पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल. यामध्ये आजची 30 तारीख आणि उद्याची 31 तारीख देखील असणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस वाढलेला बघायला भेटत आहे. हा पाऊस आपल्याला दक्षिण पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील खानदेशपर्यंत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे. ही संपूर्ण माहिती हवामान विभागाची आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये जर बघितलं आपण 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान तर महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. फक्त दक्षिण भारत असेल किंवा अरबी समुद्राच्या आसपास काहीचं वातावरण या ठिकाणी बघायला भेटत आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान जर बघितलं संपूर्ण विदर्भ आणि यासह घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस आहे. परंतु अंतर्गत महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होईल अशा प्रकारचा या ठिकाणी अंदाज देण्यात आलेला नाही आहे. त्यानंतर जर आपण चौथ्या आठवड्याचं बघितलं 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट तर संपूर्ण देशामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस 30 मार्चला अंदाज दिलेला होता त्यासाठी आपल्याला हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. हा संपूर्ण आठवडा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पाऊस कमी होण्याचा अंदाज दिलेला आहे. परंतु आपली तारीख आहे 26 ते 27 ऑगस्ट नंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आपली कन्फर्म तारीख ही 28 ऑगस्ट आहे. परंतु या ठिकाणी पाऊस कमी दाखवते. ठीक आहे, काय अडचण नाही, यामध्ये नक्कीच बदल होतील आणि पाऊस कमी होणं देखील काही काळासाठी गरजेचं आहे. म्हणजेच येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या पावसाचं पुनरागमन या ठिकाणी होऊ शकतं, याचं हे संकेत देखील असेल आणि हे सर्व काही या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच बदलणार आहेत. तर अशा प्रकारचा 27 ऑगस्टपर्यंतचा अंदाज आहे. जर आपण आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा पाऊस जर समजून घेतला तर जो पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला एक बंगालच्या उपसागरमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. जे कुठे असू शकतं हे जर आपण बघितलं तर अगोदर जे कमी दाबाचे क्षेत्र किंवा सिस्टीम बनत होत्या उत्तर किंवा पश्चिम विभागाच्या आसपास म्हणजे ओडिसाच्या आसपास बनत होत्या. परंतु आता ही सिस्टीम नवीन जी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बनेल ही किंचितशी खाली बनेल. म्हणजे मध्य बंगालच्या उपसागराच्या आसपास बनणार आहे किंवा मग पश्चिमेकडे बंगालच्या उपसागरात दोन्हीच्या भागावरती बनेल आणि त्यामुळे याचे सरकण्याचे चान्सेस आंध्र प्रदेशकडे जास्त आहे. आणि ज्यावेळेस आंध्र प्रदेशकडे ही सरकेल त्याअर्थी मराठवाड्याच्या दक्षिण भागापर्यंत पाऊस देण्याची जास्तीत जास्त अंदाज आहे. कदाचित छत्रपती संभाजीनगरपर्यंत देखील हा पाऊस पोहोचेल. परंतु जसजसं आपण छत्रपती संभाजीनगरकडे उत्तरेकडे जाऊ तसा हा पाऊस या ठिकाणी आपल्याला कमी बघायला भेटणार आहे. त्याचं कारण म्हणजे आपण जर समजून घेतलं तर ज्यावेळेस आंध्र प्रदेशकडून एखादी कमकुवत सिस्टीम येते त्यावेळेस ती खास करून मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपास किंवा विदर्भाच्या दक्षिण आणि पूर्व भागाच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी मिळत असतो. त्या खालोखाल आपल्याला दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपास देखील पाऊस होत असतो. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी नक्कीच काही जी सुधारणा होईल आणि या ठिकाणी पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. आणि आपण जसं उत्तरेकडे छत्रपती संभाजीनगरकडे जातो तेव्हा हा पाऊस आपल्याला जालना असेल या ठिकाणी बऱ्यापैकी मिळतो. कदाचित पैठण तालुक्यापर्यंत पण चांगला मिळतो. छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या आसपास देखील चांगला मिळतो. गंगापूरपर्यंत देखील चांगला मिळतो. परंतु गंगापूरच्या जसंही आपण थोडंसं उत्तरेकडे जाऊ वैजापूर आणि गंगापूरच्या सीमालगत भागामध्ये तसतसा हा पाऊस कमी होतो. आणि तिथून पुढे जसं उत्तरेकडे जाऊ आपण कन्नडकडे तसा अजून पाऊस कमी झालेला बघायला मिळतो. अशा प्रकारची पहिल्या आठवड्यामध्ये स्थिती राहण्याची शक्यता आहे. यामध्ये जो काही बदल होईल तो नक्कीच तुमच्यापर्यंत या ठिकाणी कळवण्यात येईल. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील माहिती शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील योग्य माहिती अशी या ठिकाणी जात असते. धन्यवाद.